आपल्याला वजाबाकी शिकत असताना आपल्याला आपण बोटावरून काहीतरी कमी जास्त करतो, पण त्यात थोडंफार कमी जास्त मागे पुढे होतं आणि आपण चुकतो. आपण सरळ नेहमी काय करत चालायचं, छानशी अशी आखणी करून घ्यायची. आखणी करून घेतल्यानंतर काय करायचं, त्यातून किती गेले ते कट करत चालायचे. जसं कसं, आता या ठिकाणी 7 येतं, 7 रेषा मांडून घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7. त्यातून किती रेषा काढायच्या, मग त्यातून किती रेषा काढून टाकायच्या, 5. 1 2 3 4 आणि 5 रेषा आपल्याला काढून टाकल्या. किती रेषा उरल्या, 2. राहिले या ठिकाणी 1 आणि 2 राहिले, 2 मांडले इथं 2. ठीक आहे, असं करायचं. पुन्हा इथं या 8 आहे, त्याच्या 8च्या 8 रेषा मांडून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 म्हणून किती काढून टाकायचे आपला, 6. 6 1 2 3 4 5 6 हे कट करून टाकायचे. उरले किती गड्या, 1 2 2 अशी 2 मांडून घ्यायची. त्याच्यानंतर 9 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे किती काढायचे, 7 रेषा कट करायच्या. 1 2 3 4 5 6 7 किती राहिले, 2. या स्वरूपामध्ये बिना हातची वजाबाकी करायची. या आता आपण जाऊ पुढे हातच्या वजाबाकीकडे. म्हणजे काय असतं, वजाबाकी करायची म्हटलं, वजाबाकी करायचं म्हणजे कमी करणे. मग कमी करण्यासाठी आपण जास्त मधून जी लहान संख्या आहे ती वजा करत असतो. म्हणजे वजाबाकी करत असताना वरची संख्या कशी असावी, मोठी असावी आणि खालची संख्या लहान असावी. मग खालची संख्या जर लहान नसेल तर वरची संख्या मोठी करून घेता येते आपल्याला. जी की समोरच्याची याच्यातून एक अंक आपण घेत चालायचा आहे आणि तो काय असतो तो बघायचा असतो. त्यामुळे त्या हातच्याचं घेणंही आपल्याला आता याच ठिकाणावरून एकदा समजून घ्यायचंय, कारण आपण हातच्या घेण्यामध्ये चुकत असतो. ते आपल्याला आता बघायचंय. तर या ठिकाणी सुरुवातीलाच काय करून टाकायचंय, अशा जर काही लहान संख्या वरती आलेल्या असेल तर सुरुवातीलाच या ठिकाणची जी डाव्या साईडची संख्या आहे, या डाव्या साईडच्या मोठ्या संख्येतून इकडे हातच्याची आपण देत चालायची. ते आताच कशी द्यायची ते आताच समजून घ्या. मग काय करायचंय, आता आपल्याला या ठिकाणी वरच्या संख्येतून जी इकडची जी मोठी संख्या त्यात इकडचं एक द्यायचं, तो कसं द्यायचा तर आपण बघूयात. काय करूयात, आपण या ठिकाणी शून्यातून 2 जाणार नाही म्हणून ह्या नावातला 1 इथं देऊन टाकला आपण. ठीक आहे, मग या नावातला 1 देऊन टाकला म्हणजे डायरेक्ट कमी झाला ना, तो कमी झाला डायरेक्ट अगोदरच देऊन टाकायचा 8 वरती. मग आपल्याला संख्या किती भेटली आता, 10. आपण 10 पासून सेपरेट 10 लिहून टाकले. ओके, काय केलं ते सेपरेट वस्तू वरती घेतली. त्याच्यानंतर पुन्हा ह्या एकातून हे 3 जाणार नाहीत ना, म्हणून पुन्हा मग या 10 ना या ठिकाणी काय केलं, इथं वरती घ्यायला पाहिजे होतं आपण. या 10 ना आपण काय केलं, पुन्हा ठेवतो आता सेपरेट इथं लिहिली. ओके, या ठिकाणी या 10 ना आपण काय केलं, इथं 1 दिला. या 10 आपण इथं काय केलं, 1 दिला. बरोबर आहे, या 10 1 दिला म्हणजे मी इथे किती राहिले, 9 राहिले. इथं 9 आपण लिहून टाकले. ओके, त्यातनं पुन्हा डबल काय करूया, आता आपण ह्या शून्यातून 4 जाणार नाही म्हणून ह्या आकारातला इथं देऊन टाकला. ठीक आहे, मग इथे किती राहतील, 10 राहतील. इथं राहतील 10 म्हणजे मग आपण इथं 10 घेऊन टाकले. ओके ओके, त्याच्यानंतर आता पुन्हा ह्या एकातून 5 जाणार नाही म्हणून या 10 इथं आपण देऊन टाकले. म्हणजे इथं डबल किती राहिले, 9. इथं 9 राहिले ना, हे 9 इथं आपण सेपरेट देऊन टाकले. त्यानंतर पुन्हा आता या ठिकाणी पुन्हा ह्या शून्यातून 6 जाणार नाही म्हणून ह्या 11तला 1 इथं दिला, 11तला 1 इथं दिला म्हणजे इथे किती राहतात, 10. म्हणजे 10 इथं लिहून टाकल्या. ठीक आहे, घेतलं. त्याच्यानंतर या 2तून हे 7 जाणार नाही म्हणून काय केलं, या 10तला 1 इथं देऊन टाकला आपण. ठीक आहे, 10तला 1 इथे लिहिलं झाले 12, परंतु इथे किती राहिले, 9. हे 9 इथे लिहून टाकले आपण. ओके, लिहून टाकले. त्याच्यानंतर आता या शून्यातून 8 जाणार नाही म्हणून या 12तला 1 आपण देऊन टाकला. ठीक आहे, 12तला 1 देऊन टाकला म्हणजे इथे किती राहिले, 11. हे 11 इथे देऊन टाकले आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर या 3तून 9 जाणार नाही म्हणून या 10तला 1 इथे देऊन टाकला म्हणजे इथे किती राहिले, इथं 9 लिहून टाकले आपण. ओके, 9 लिहून टाकले.
त्यानंतर या शून्यातून 6 जणांनी म्हणून या 13ला एक इथं आपण देऊन टाकला म्हणजे आता इथे किती राहिले मग आता 12 म्हणजे 12 इथं लिहिले ओके आणि आता 10 इथं हे 13 12 इथं लिहिले ओके हे 10 आहे हे 6 आहे तर आता तुम्हाला सरळ सरळ दिसते मग छोटी वजाबाकी येते तुम्हाला डोळ्याने कळून जाते मग या 10तून 6 गेले खाली किती राहतात मग 4 12तून 9 गेले खाली किती होतात 3 त्याच्यानंतर 9तून 8 गेले खाली उरला 11तून 7 गेले खाली उरले 4 या 9तून 6 गेले खाली उरले 3 या 10तून 5 गेले खाली उरले 5 9तून 4 गेले खाली उरले 5 त्यानंतर 10तून 3 गेले खाली उरले 7 9तून गेले खाली उरले 8 तून खाली उरले 7 या स्वरूपामध्ये जे आहे तर हातच्याची जी आपल्याला वजाबाकी करायची असते ओके हे जर तुम्हाला कळलं असेल तर पुढचं त्याच टाईपचं गणित आहे थोडं मी काय केलंय वरती आपण बघूया फक्त या ठिकाणची जो वरची जी संख्या आहे 4 खाली पण त्यातनं काढायची 4च दिली त्यामुळे आपला हातच्याचं देत असताना काय आहे त्याचा आपला विचार करायचा ठीक आहे तर आता या एकातून 5 जणांनी म्हणून या नावातला एक इथं दिला इथं झाले 11 म्हणजे इथे किती राहिले 8 ठीक आहे पुन्हा या शून्यातून 6 जणांनी म्हणून या 11तला इथं आपण देऊन टाकला म्हणजे इथे किती राहिले आता 10 राहिले लक्ष द्या चला पुढचं कसे घ्यायचे तुम्हाला सांगायचे पुन्हा या 3तून 7 जणांनी म्हणून या 10ला आपण काय केलं एक इथे घेऊन टाकला म्हणजे आता इथे किती राहिले 9 इथे घेऊन टाकले आपण ओके पुन्हा या शून्यातून 8 जणांनी म्हणून या 13तला एक इथे घेऊन टाकला म्हणजे इथे किती राहिले 12 ओके आता या शून्यासाठी बघा तिसरी स्टेप या ठिकाणी नसताना या ठिकाणी घ्यावी लागते बघून घ्या ती कशी सांग रे बाबा हे बघा आता ह्या 10तून 8 पण देऊ शकता 4तून 4 पण देऊ शकता पण 0तून 5 नाही देऊ शकत म्हणून आपल्याला ह्या 4 कडून तोच नाही या 4तून एक इथे घेऊन टाकलेला आहे म्हणजे इथं 3 का ओके आता 3तून 4 जातो म्हणून ह्या 10 कडून एकच घ्यायचं म्हणजे या ठिकाणी या 3तून 4 जणांनी मग 10तून इथे घेतले इथे झाले 13 म्हणजे मग इथं राहणार आहे इथं 9 राहणार आहे कळतंय हो सर या ठिकाणी ऑलरेडी चुकून प्रक्रिया अशी उलटी करत यावं लागते या वेळेला उजव्या साईडने देण्याची क्रिया कधी ज्या वेळेला समजा ते दिसलंच होतं आपल्याला की बघा अजून 8 बी चालले होते आणि 4तून 4 पण चालले होते पण त्या ठिकाणी एकक स्थानाच्या संख्येला अडचण येत होती म्हणून एकक स्थानापासून या शतक स्थानापर्यंत म्हणजे शतकापासून घ्यायला सुरुवात या ठिकाणी करावी लागते हे एक गणित या ठिकाणी तुम्हाला जर समजलं तर निश्चितपणे वजाबाकी कुठे चुकत नाही मग आता या ठिकाणी राहिली संख्या 13 आणि इथं राहिली 10 ओके चला पाहिले कळलं हे मग आता ह्या 10तून या 10तून 5 गेले 10तून 5 13तून 4 गेले 9तून 8 गेले 12तून 7 गेले 5 9तून 6 गेले 10तून 5 गेले 5 आणि 8तून 2 गेले 6 या स्वरूपामध्ये आपल्याला वजाबाकी करायची